ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण आपण स्वातंत्र्याची खरी किंमत ओळखून आहोत का? आजच्या या नाटकातून आपण जाणून घेऊया की देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत आपण घडवत आहोत का? सई, दरवर्षी आपण सर्वजण ध्वजारोहण करतो, भाषणे देतो, देशभक्तीची गाणी गातो, पण खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ काय? मलाही हाच प्रश्न पडतो. स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिशांपासून मुक्त होणे का? माझ्या लेकरांनो, तुम्ही कोण? ती आहे भारत माता. भारत माता, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? ती मोठमोठ्या गोष्ट करण्याची गरज नाही. मला फक्त एवढंच हवे आहे की माझी मुले प्रामाणिक, जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि एकजुटीची असावीत. पण आम्ही तर स्वतंत्र भारतात जन्मला आहोत. आम्हाला तर गुलामगिरीचा अनुभवच नाही. तुम्हाला त्या स्वातंत्र्याची किंमत समजणे अधिक गरजेचे आहे. आज तुम्हाला त्या महान व्यक्तींशी भेटवते ज्यांनी तुमच्यासाठी स्वातंत्र्याचा मार्ग तयार केला. सत्य आणि अहिंसा ही माझी शस्त्र होती. गांधीजी, तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केले? मी देशवासियांना एकत्र केले आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांना आव्हान दिले. पण आजच्या भारताला माझा एक प्रश्न आहे. आपण हिंसा आणि भ्रष्टाचारापासून खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का? गांधीजी, आम्ही प्रयत्न करू. फक्त प्रयत्न नाही, स्वतःपासून बदलाची सुरुवात करा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक तरुणांनी जीवन अर्पण केले. आम्ही स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी असत बलिदान दिले. आजच्या तरुणांनी देशासाठी काय करावे? आज तुम्हाला हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. आज तुमचे शस्त्र आहेत ज्ञान, शिक्षण, प्रामाणिकपणा, विज्ञान आणि देशसेवा. देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक तरुणांनी स्वतःला सक्षम केले पाहिजे. आम्ही देशासाठी कधीही कमी पडणार नाही. मी माझी झाशी देणार नाही. राणी लक्ष्मीबाई, तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, भीती असतानाही योग्य गोष्टीसाठी उभे राहणे म्हणजे धैर्य. आज मुलींनी शिक्षण घ्यावे, स्वावलंबी व्हावे आणि प्रत्येक क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करावे. वचन देते की मी शिक्षण घेईन आणि देशाच्या प्रगतीत योगदान देईन. शाबास. ज्या देशातील मुली सक्षम असतात तो देश कधीच कमजोर पडत नाही. जय जवान, जय किसान. काका, तुम्ही देशासाठी काय करता? मी शेतात राबतो, उन्हात पावसात थंडीत मेहनत करतो, कारण माझ्या कष्टातून देशाला अन्न मिळते. म्हणजे देशसेवा फक्त सीमेवर केली जाते असे नाही. अगदी बरोबर. जो आपले काम प्रामाणिकपणे करतो तो सुद्धा देश सेवा करतो. जसे की विद्यार्थी अभ्यास करून, शिक्षक ज्ञान देऊन, डॉक्टर रुग्णांची सेवा करून आणि कामगार आपल्या श्रमातून देश घडवतो. भारत माता की जय. सैनिक काका, तुम्ही आमच्यासाठी सीमेवर उभा राहून काय करता? आम्ही सीमेवर उभे राहतो जेणेकरून तुम्ही देशात सुरक्षितपणे जगू शकतात. आमच्यासाठी देश प्रथम आहे. मला तुमच्या कुटुंबाची आठवण येत नाही का? नक्कीच येते, पण जेव्हा माझ्या समोर तिरंगा फडकतो तेव्हा मला वाटते माझे कुटुंब फक्त माझ्या घरात नाही, माझे संपूर्ण भारतवर्षात माझे कुटुंब आहे. आम्ही तुमच्या बलिदानाचा आदर करू. माझ्या मुलांनो, मला सांगा, देशभक्ती म्हणजे फक्त 15 ऑगस्टला तिरंगा हातात घेणे आहे का? नाही. देशभक्ती म्हणजे देश आणि कायद्यांचा आदर करणे, आपले काम प्रामाणिकपणे करणे, देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तयार राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, ज्ञान आणि शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे, सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जात, धर्म,
भाषा आणि प्रांत या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र राहणे. आजपासून आम्ही कचरा रस्त्यावर टाकणार नाही. पाणी आणि वीज वाया घालवणार नाही. शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आदर करू. देशाच्या संविधानाचा आणि तिरंगीचा सन्मान करू. अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान आणि विवेकाला महत्त्व देऊ. मुलगा मुलगी असा भेदभाव करणार नाही. खोटे बोलणार नाही आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार नाही आणि एकमेकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकता जपणार. आम्ही माझ्या लेकरांनो, स्वातंत्र्य आपल्याला अनेक बलिदानानंतर मिळाले आहे. त्याची किंमत केवळ भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचू नका, आपल्या कृतीतून दाखवा. देश बदलण्यासाठी कोणीतरी दुसरा येईल याची वाट पाहू नका. मी बदलेल, माझे कुटुंब बदलेल, माझी शाळा बदलेल, माझा समाज बदलेल, मग माझा भारत बदलेल. देश